मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवस नाशिक दौऱ्यावर असतील। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांची बैठक होणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असेल। विशेष म्हणजे शाही स्नानाच्या तारखा ज्या आहेत त्या आज जाहीर होणार आहेत। शाही स्नान कधी होईल हे आज जाहीर केलं जाईल। 13 आखाड्यांसोबत मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होतील, ज्यामध्ये वैष्णव आखाड्यांसह शैव आणि वैष्णव असे दोनही आखाड्यांचे महंत या बैठकीत सहभागी होणार आहेत। श्री निर्वाणी आखाडा, श्री निर्मोही आखाडा कोण कोण सहभागी होणार आहेत बैठकीत ते आखाडे आपण पाहतोय। श्री दिगंबर आखाडा, श्री जुना आखाडा, आवाहन आखाडा, श्री आवाहन आखाडा, श्री अग्नि आखाडा, श्री निरंजनी आखाडा, श्री आनंद आखाडा, श्री महानिर्वाणी आखाडा, श्री अटल आखाडा, श्री बड़ा उदासीन आखाड़ा, नया उदासीन आखाड़ा, श्री निर्मल आखाड़ा असे अनेक आखाडे या बैठकीत सहभागी होणार आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाते नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पोहोचतील आणि दुपारी 12च्या दरम्यान या बैठकीला सुरुवात होणार आहे। 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत या बैठकीच्या अनुषंगाने। एक तर तारखा नेमक्या कुठल्या जाहीर होतील या सगळ्या संदर्भात तुम्हाला काही संकेत पोहोचतायत का, आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बैठकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच आपण म्हणूया वैष्णव आणि शैव आखाडे एकत्र येताना दिसतील, काय सांगाल? अगदी खरं आहे लागवी। खरं बघितलं गेलं तर अवघ्या 1.5 वर्षांवर नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे आणि त्याच्याच तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहे। खरं तर नाशिकचं पालकमंत्रीपद अद्यापही रखडलेलं आहे। पालकमंत्र्यांविनाच आजची जी सिंहस्थ कुंभमेळ्याची नियोजन बैठक आहे ती पार पडणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी साधू आणि महंतांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती, कारण सिंहस्थाच्या कामामध्ये उशीर होते आणि दुसरं म्हणजे शाही स्नानाच्या तारखा जाहीर झालेल्या नव्हत्या। आज त्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नाशिकमध्ये येणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेणार आहे आणि शाही स्नानाच्या ज्या तारखा आहे त्या जाहीर केल्या जाणार आहे। साधारणतः 31 ऑक्टोबर 2026 ला ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर पुढील पर्वामध्ये शाही स्नानाच्या ज्या तारखा असतील त्या होतील। खरं तर 2027 मध्ये जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान या शाही स्नानाच्या तारखा असणार आहे। यंदाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल का या सिंहस्थ पर्वामध्ये 42 स्नान जे आहे ते होणार आहे आणि 3 जे आहे ते शाही स्नान होणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज साधू महंत हे एकत्र आलेले आहे। यामध्ये वैष्णव आणि शैव असे दोन्ही पंथांचे जे साधू महंत असणारे उपस्थित असणारे, यामध्ये जवळपास 13 आखाडे प्रमुख आहे आणि 13 आखाड्यांचे 2-2 प्रतिनिधी जे आहे ते बैठकीला उपस्थित असणारे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधलं जे लँड ॲक्विजिशन आहे, सिंहस्थासाठी लागणारे जे भूसंपादन आहे साधू महंतांसाठी, ते लवकरात लवकर करावं अशी एक प्रमुख मागणी असणार आहे। आणि दुसऱ्या संदर्भात जर बघितलं तर गोदावरी नदीचं प्रदूषण मुक्त करून ज्या ठिकाणी लाखो साधू महंतांसह भाविक जे आहे ते स्नान करतात, ती गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रदूषण रहित राहिली पाहिजे अशी जी प्रमुख मागणी आहे ती साधू महंतांची यांची असणार आहे। दुपारी 12च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होणार आहे। यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनावर काय महत्त्वपूर्ण निर्णय घेतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी तुर्तास धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।